मित्रांनो, आज आपला विषय पर्यावरणीय समस्या आणि चिंता हे आहे. आज प्रामुख्याने आपण 4 पर्यावरणीय समस्या आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी पहिली आहे जैवविविधता, धोके आणि संरक्षण, पर्यावरणीय प्रदूषण आणि धोके, घनकचरा व्यवस्थापन आणि चौथा आहे जागतिक पर्यावरणीय समस्या. सर्वप्रथम आपण जैवविविधता, धोके आणि संरक्षण याविषयी माहिती घेऊया. मित्रांनो, 3.5 अब्ज वर्षापूर्वी जेव्हा जीवन सुरू झाले पृथ्वीवर, तेव्हापासून सुमारे 500 दशलक्ष प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांनी पृथ्वीला आपले घर बनवलेले आहे. जैवविविधतेतील UN कन्व्हेन्शन म्हणते की पृथ्वीवर अजूनही सुमारे 13 दशलक्ष प्रजाती राहतात, ज्यापैकी 1.7 दशलक्ष प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत आणि त्यांचे वर्णन केले गेले आहे. तथापि आमच्याकडे अचूक संख्या उपलब्ध नाही, कारण पृथ्वीवरील अनेक क्षेत्रे आहेत जी जैविकदृष्ट्या अनपेक्षित आहेत, जसे की उष्णकटिबंधीय जंगलाची वने, बहुसंख्य सजीव राहतात त्या ठिकाणी, पण अद्याप त्या ठिकाणी आपण भेट न दिल्यामुळे, अभ्यास न केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास इतका होऊ शकले नाही. काही प्रजाती नैसर्गिकरित्या कालांतराने नामशेष होतात आणि असे मानले जाते की भूवैज्ञानिक काळाच्या काही कालावधीत हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या संख्येने प्रजाती ह्या लुप्त होऊ लागलेल्या आहेत. पर्यावरणातील बदलांमुळे वातावरणात जे बदल होतात त्या बदलाशी काही प्रजाती, पक्षी, वनस्पती हे सामावून घेत नाही एकमेकांना. त्यामुळे वनस्पती, प्राणी यांचा नाश होतो, ते नष्ट होतात. मुख्यतः शास्त्रज्ञांनी पृथ्वी निर्माण झाल्यापासून हे जे नामशेष होण्याचे जे खंड आहेत ते त्यांनी त्यांचा अभ्यास केला. तर आतापर्यंत जवळपास 5 असे कालखंड होऊन गेले. ह्या 5 कालखंडांमध्ये वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे वनस्पती, प्राणी यांचा नाश झाला आहे. तर सध्या आपण ज्या युगात राहतोय, ज्या कालखंडात राहतोय, ह्यामध्ये पण विविध वनस्पती आणि प्राणी यांचा नाश होत आहे. तर शास्त्रज्ञांनी याला 6वा कालखंड संबोधलेला आहे. मित्रांनो, वाढती लोकसंख्या, ज्यामुळे जैव संसाधने आणि अधिवासांचे जास्त शोषण होत आहे, पृथ्वीवरील आपत्ती, जे नैसर्गिक आपत्ती होत आहेत त्याच्यामुळे खूप साऱ्या प्रजाती, ते सजीवांच्या असो किंवा वनस्पतींच्या असो, त्यांच्या अनेकदा आता विलोप होत चाललेला आहे. पृथ्वीवर नेहमीच उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये आम्हाला जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी जी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. समृद्ध जैवविविधतेचे आपण संवर्धन केले पाहिजे. त्यामुळे भविष्यात लोक समृद्धीचा आनंद घेऊ शकतील. जैविक विविधतेच्या संरक्षणासाठी 2 यंत्रणांवर विशेष भर दिला जातो. त्यामध्ये एक शब्द आहे इंग्रजीमध्ये इन सितू कन्झर्वेशन, म्हणजे वनस्पती, प्राणी नैसर्गिक अधिवासामध्ये असतात त्याच ठिकाणी त्यांचं संरक्षण करणे. तर दुसरी कॉन्सेप्ट आहे एक्स सितू कन्झर्वेशन. त्यामध्ये हे जे वनस्पती, प्राणी आहेत त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणाहून हलवून मनुष्याने तयार केलेल्या वातावरणात आणतो आणि त्यांचे संरक्षण करतो. ठीक आहे, त्याला एक्स सितू संवर्धन असे म्हणतात. आता आपण बघूया जैवविविधता नष्ट होण्याची कारणे. जैवविविधता नष्ट होण्याच्या मुख्य कारणांमध्ये जमीन वापरातील बदल, वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची पातळी, बदलते हवामान, जैविक आक्रमण आणि नायट्रोजन वायू प्रदूषण, नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड यांचं खूप जास्त प्रमाण. जैवविविधता नष्ट होण्याची कारणे हे अनेक आहेत
आणि किंबहुना ते सर्व एकमेकांशी असे जुडलेले आहेत, परस्पर संबंधित आहेत. त्यामध्ये मुख्यपणे अ, जे प्राणी आहेत, जैव आहेत, ते ज्या अधिवासामध्ये राहतात, तो अधिवासच जर त्यांच्याकडून काढून घेतला, तर त्या कंडिशनमध्ये प्राणी यांचा हे विलुप्त होतात. जर आपण उदाहरण घेतलं तर झाडावर खूप सारे पक्षी, कीटक आणि व्हायरस वगैरे राहतात. जर झाडच कापले गेले, तर त्या मग त्यांचं रिहॅबिलिटेशन होऊ शकणार नाही आणि पक्षी, प्राणी हे मरण पावणार. त्यामुळे अ, पक्षी, प्राणी ज्या क्षेत्रात राहतात, ज्या अधिवासामध्ये राहतात, ते अधिवास जे आहे, त्यांचं संरक्षण करणं फार महत्वाचं आहे. जगभरातील बहुतेक प्रजातींच्या जैवविविधता, जीवविविधतेची नुकसान जी झाली आहे, त्याची कारणे खालीलप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय आता. जमिनीच्या वापरासाठी जंगलतोड होत आहे. उदाहरणार्थ विकासासाठी जंगल काढतायत. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. शेती करता जवळपास 70% जमीन जी आहे आपण त्याचं स्वरूप बदललेलं आहे. आफ्रिकेमध्ये जंगलतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एशियामध्ये तर जवळपास 50% जमिनीची जंगलतोड झालेली आहे आणि अमेरिकेमध्ये जवळपास 35% जंगलाचं नुकसान झालेलं आहे. कधी कधी मत्स्यपालनाकरता आपण शेती जमीन काढून त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी आपण तलाव तयार करतो आणि मत्स्यपालन करतो. खाणकाम करता आपण जमीन साफ करतो आहे, जंगल काढतो आहे. जमिनीच्या वापरासाठी पाणथळ जमिनीचे आपण रूपांतर करतो आहे. लाकूड आणि इंधनाकरता आपण जंगलतोड करतो आहे. तसेच शेतीच्या वापराकरता पण आपण जंगलाचा जो कटाई आहे आपण आधी काळापासून करतो आहे. तसेच नद्यांवर धरण बांधणे, गोड्या पाण्यातील गाळ गोड्या पाण्यात करता पण आपण बरेचसे डॅम तयार करतो आहे. प्रदूषणामुळे नैसर्गिक अधिवासाला मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे. प्रदूषणामुळे खूप सारे अधिवास जे आहेत ते हळूहळू खराब होत चालले, संपत चालले आहेत. औद्योगिक कचरा, विशेषतः जलचर अधिवासांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ लागलेला आहे. 1950 आणि 1960च्या दशकात कीटकनाशके, विशेषतः क्लोरीनयुक्त हायड्रोकार्बन्स जसे डीडीटी, त्यामुळे अनेक जे अधिवास आहेत, तिथले राहणारे जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांचा एक वाईट परिणाम झाला आणि ते सर्व नामशेष झालेले आहेत. त्यामध्ये 2 पक्षी खास करून त्यांचा मला नाव घ्यायला लागेल. एक आहे बाल्ड ईगल आणि दुसरा आहे ब्राऊन पेलिकन. यासारखे पक्षी जे फार अधिक चांगल्या प्रमाणात मिळायचे, तर ह्या डीडीटीच्या वापरामुळे यांची संख्या नामशेष झाली आणि हे यांचं अस्तित्व सुद्धा संपलेलं आहे. त्या ठिकाणी ते मिळतात पण. जेव्हा अधिवास संपूर्णपणे नष्ट होतात, तेव्हा लहान पॅचमध्ये विखुरलेले काही ठिकाणी आपल्याला हे अधिवास दिसतात. विखंडन प्रजाती अधिक जळ करते. नैसर्गिकपेक्षा त्याच्या प्रकाश, वारा आणि तापमानाचा प्रभाव पडतो. त्यामुळे प्रजातींवर परिणाम होतो. अन्न आणि पाण्याचे स्रोत नष्ट झाल्यामुळे काही जुळजाती शिल्लक राहत नाही आणि पक्षी आणि प्राणी हे मरण पावतात. जसं मानवाकरता त्याचं घर, अधिवास महत्वाचे, तसंच प्राण्यांकरता, लहान लहान कृमींकरता पण त्यांचे अधिवास फार महत्वाचे आहे. जर अधिवास नसेल तर त्या प्राणी आणि पक्षी हे सहज त्यांची शिकार होऊ शकते आणि ते मारले जाऊ शकतात. विशेषतः मला म्हणावं लागेल की मानव आणि वन्यजीव यांच्यामध्ये नेहमी आज आपण अनुभवतो आहे की वाईल्ड एनिमल जे आहेत, जंगली हिंस्र प्राणी हे माणसाच्या रहिवासी क्षेत्रामध्ये येऊन वावरत आहेत. पण हा त्यांचाच अधिवास आहे. आपण त्यांच्या जंगलांवर अतिक्रमण केले आहे आणि त्यामुळे प्राण्यांना फिरण्याकरता एक शिकारी करता जागा उरलेली नाही. काही वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातीपेक्षा त्यांची जी दर आहे, वाढण्याची दर खूप जास्त असते. जगातील प्रमुख महासागरातील मासेमारी तसेच जलप्रदूषण आणि अधिवास यामुळे त्यांच्या घट होत आहे. जसं की दक्षिणमध्ये ब्लूफिन ट्यूना, अटलांटिक हॉलीबर्ड आणि पॅसिफिक आणि अटलांटिक सॅल्मन हे जे प्रजाती आहेत माशांच्या, हे फार कमी होऊ लागले आहेत, कारण की यामध्ये मानवाने याचा खूप जास्त शिकार केला आहे.
अनेक वृक्ष प्रजाती त्यांना वाढण्यास आणि परिपक्व होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. पण माणसाच्या स्वार्थी वृत्तीमुळे ते आपण लवकर कट करतो आहे आणि एक पातळीनंतर आपल्याला ते जे संसाधने आहेत ते मिळणे बंद होतात. जगामध्ये काही निवडक प्रजाती आहेत, त्यांचा ऱ्हास होऊ लागलेला आहे. जसं की अ, एक पॅसेंजर कबूतर नावाचं अमेरिकेमध्ये खूप पक्ष्यांचे थवे असायचे. पण अ, मनुष्याने त्या पक्ष्यांपासून त्यांना त्रास होतो म्हणून त्या बर्ड्स ड्रॉपिंगमुळे त्यांना त्रास होतो म्हणून त्यांनी ते बर्ड्स मारायला सुरुवात केली. पण त्या पक्ष्यांचा फायदा हे होता की ते जवळपास हजारोच्या संख्येने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचे आणि जेव्हा कुठं ते वास्तवाला थांबायचे रात्री, तर त्या काळी त्या बर्ड्सच्या ड्रॉपिंग्समुळे त्या क्षेत्रात खूप सारा खत निर्माण व्हायचा आणि तो खत जो आहे शेती करताना खूप पूरक असायचा. त्यामुळे आता मानव त्यांच्या बर्ड्स ड्रॉपिंगला मुकलेला आहे आणि किंबहुना जे शेती आहे, शेतीला पण त्या ठिकाणी त्यांना एक खत मिळत नाहीये. मानवाने काही काही प्रजाती आहेत त्यांना त्यांचे संवर्धन केलं आहे. ठीक आहे. मानवाने त्याच्यासाठी उपयुक्त असलेल्या सजीवांची सर्व काळजी घेतलेली आहे. जसं घोडे आहेत, बैल आहेत, कुत्रे आहेत. त्यांनी त्यांचं व्यापक प्रमाणात प्रजनन केलं आहे आणि त्यांना सोयीचं व्हावं म्हणून काही प्रजातींना त्यांनी आपल्यासोबत घेतलेला आहे. मनुष्याने कीटकनाशकांचा वापर केला, त्यामुळे मधमाशी आहे किंवा पीक उत्पादन आहे, याच्यावर सुद्धा खूप जास्त परिणाम होऊ लागले. आधी तर कीटकनाशक वापरल्यामुळे शेतीमध्ये उत्पन्न वाढू लागलं होतं, भरमसाठ वाढलं. पण एका पॉइंट नंतर तिथली शेत जमीन जी आहे ही खराब होऊ लागली प्रदूषणामुळे आणि ह्या अतिरिक्त कीटकनाशकांच्या वापरामुळे आणि त्या ठिकाणी आता शेतीपासून मिळणारं उत्पन्न आहे हे आता कमी होऊ लागलेलं आहे. यामध्ये अजून एक भाग आहे जैवविविधता धोक्यात येण्याचा, त्यामुळे तो म्हणजे आहे जागतिक तापमान वाढ. जागतिक तापमान वाढ होण्यामागे हा मनुष्याचाच हात आहे आणि त्याचा वाईट परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणात प्रथमतः जैवविविधतेवर, लहान लहान प्राण्यांवर होऊ लागलाय. मनुष्यावर आता त्याचे परिणाम दिसू लागलेले आहेत. मनुष्याने जीवाश्म इंधन त्याने जाळले, नैसर्गिक वायू जाळला, ठीक आहे, कोळसा झाडे जाळून त्यांनी वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे हा एक त्याची खासियत आहे की तो एक गरम वायू आहे आणि गरम असल्यामुळे तो जिथं कुठं तो मूव्ह करेल त्या ठिकाणचं तापमान तो वाढवेल. तर पृथ्वीच्या वातावरणामध्ये जर हे जे कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे जे गरम वायू आहेत त्यांचं जर प्रमाण वाढू लागला तर ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढीचा जो एक आपला चटके आहे अवश्य अनुभवाला येतील किंबहुना येत आहेत. आणि ह्याच गोष्टींमुळे काही काही वनस्पती आणि प्राणी आहेत त्यांना खूप जास्त टेम्परेचर सहन होत नाही. पण हे तापमान वाढीमुळे वाढलेल्या तापमानामध्ये काही वनस्पती, प्राणी हे जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे ते आता नष्ट होऊ लागले आहेत, त्यांचा लोप होऊ लागला आहे. मित्रांनो, जैवविविधता कमी होण्यामागे अजून एक कारण आहे, तो आहे वन्यजीवांचे शिकार. वन्यजीव जे आहेत ते निसर्गकर्ता आणि मानव करता फार महत्वाचे आहेत. काही लोक वन्यजीवांचा एक प्रकारे व्यावसायिक शिकार करतात, म्हणजे प्राणींचा शिकार करून ते विकतात. जसं हत्तीचे दात आहेत, सिंहाची कातडी वगैरे आहेत, ते मार्केटमध्ये विकून पैसे कमवण्याकरता तो त्यांचा शिकार करतात. ठीक. तर काही लोक जे आहेत ते निर्वाह करतात, शिकार करतात. निर्वाह म्हणजे त्यांच्याकडे दुसरं खाण्यापिण्याचे काही दुसरं साधन नाहीये, पैसे नाहीयेत, त्यामुळे ते शिकार करतात आणि ते विकतात आणि आपलं भरण पोषण करतात. तिसरा प्रकार आहे काही शिकारी ह्या खेळण्याकरता, गेम म्हणून करतात. स्पेशली आफ्रिकेमध्ये तो प्रकार आपल्याला जाणवू लागलाय की जे श्रीमंत देशातील लोक आफ्रिकेत जाऊन सिंहांना आणि बाकीचे प्राणी आहेत त्यांचे ते शिकार करतात, त्यांना एक प्रकारे मनोरंजन करतात. पुढे बघूया जीवशास्त्रीय आक्रमण.
जसं एखाद्या प्रदेशात बघितलं तर त्या प्रदेशात मूळतः काही वनस्पती आणि प्राणी हे निसर्गाने त्या ठिकाणी वाढवले असतात. पण जर त्या अधिवासामध्ये दुसऱ्या दुरून लांबून दुसऱ्या खंडातून कॉन्टिनेंटमधून एखादं झाड किंवा एखादं छोटी वनस्पती, प्राणी आणून जर ठेवलं, तर त्या क्षेत्रामध्ये जे मूळ प्रजाती आहेत झाडांच्या आणि वनस्पतीच्या त्या कमी होतात आणि बाहेरून आणलेल्या झाडांच्या आणि प्राण्यांच्या प्रजातींची संख्या वाढू लागते. यामुळे पण जैवविविधतेवर खूप मोठा परिणाम होऊ लागलेला आहे. आक्रमण केल्यामुळे प्रजाती जेव्हा नवीन क्षेत्रामध्ये प्रवेश करतात, तिथं ते खूप प्रमाणात जैवविविधता कमी करण्याचं काम करतात. जसं आपल्या इकडे भारतामध्ये एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर वॉटर हायसिंथ नावाचं एक वनस्पती आहे, जलीय वनस्पती आहे आणि ते जांभळ्या फुलं असतात. ती मूळ वनस्पती ही ब्राझीलची आहे आणि ती वनस्पती एकदा कुठं आपण लावली तर ती खूप मोठ्या प्रमाणात तिची वाढ होते. त्याला जलकुंभी पण असे नाव आहे. स्पेशली जलप्रवाह, वीज निर्मिती प्रकल्प आणि पाण्याच्या वाहतुकीवर ह्या वॉटर हायसिंथ जलकुंभी वनस्पतीचा एक वाईट परिणाम होऊ लागलेला आहे. 1886 मध्ये प्रथम बंगालमध्ये वॉटर हायसिंथ हा आपण एक वनस्पती आणला होता, एक शोभेचं झाड म्हणून. नंतर मग त्याची इतकी वाढ झाली की ते एक प्रकारे विषारी त्याने प्रारूप घेतलं आणि मोठ्या प्रमाणात तिथं माशांना त्याचा त्रास होऊ लागला आणि त्यावेळेस तांदळाची शेती होती, त्याला पण त्यामुळे खूप जास्त त्रास सहन करावा लागला होता. मित्रांनो, आपल्याला जैवविविधता संरक्षण करण्याचं खूप मोठं काम आहे. जर आपण जैवविविधताचं संरक्षण नाही केलं तर एकच प्रकारच्या वनस्पती, एकच प्रकारचे प्राणी आल्यानंतर त्याचा आपल्याला खूप त्रास होऊ शकतो, निसर्गात त्याच्यात खूप त्रास होऊ शकतो. विविधतेच्या घटकांचे सध्याचे आणि संभाव्य उपाय आपण बघूया. विशेषतः आपल्याला काय उपयोग होईल हे जाणून घेण्याचा किंवा अंदाज लावण्याचा आपल्याला आपण मार्ग शोधू शकतो. जैवविविधता पृथ्वीवरील जीवन समर्थ प्रणाली राखण्यासाठी आवश्यक आहे आणि मानवी जीवनाला आधार देण्यासाठी बायोस्फिअर म्हणून ते खूप चांगलं काम करतं. पृथ्वीवर सर्व जैविक विविधता राखणे नैतिकदृष्ट्या फार महत्वाचे आहे. इतर सर्व विद्यमान जीव प्रकारांचे त्यात समावेश होतो. संवर्धनासाठी वेगवेगळ्या रणनीतीची आज आवश्यकता आहे. त्या प्रजाती आधारित किंवा अधिवास आधारित राहू शकतात. काही प्रजातींना राष्ट्रीय पातळीवर महत्व दिले जाते तर काहींना आंतरराष्ट्रीय स्तरावर उपाययोजनांची फार गरज आहे. जैवविविधतेच्या संरक्षणाकरता मी सांगितल्याप्रमाणे इन सितू आणि एक्स सितू आपल्याला स्ट्रॅटेजीज वापरणं फार आवश्यक आहे. इन सितू कन्झर्वेशन म्हणजे ऑन साइट संवर्धन. ही जी प्रक्रिया जी आहे ही धोक्यात आलेल्या वनस्पती किंवा प्राण्यांच्या प्रजातींचे नैसर्गिक अधिवासात संरक्षण करणे, निवासस्थानांचे रक्षण करून किंवा स्वच्छ करून किंवा प्रजातींचे संरक्षण करून, शिकार करून त्यांना इन सितू संवर्धनाचा फायदा कसा होईल हे ह्याच्यासाठी प्रयत्न करणे. तर एक्स सितू संवर्धन म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये ऑफ साइट संवर्धन या कन्झर्वेशन म्हणतात. ही सर्व प्रक्रिया जी आहे इन एक्स सितू कन्झर्वेशनची ही मानवाच्या देखरेखीखाली होते आणि जे प्राणी लुप्त प्राय होत चालले आहेत, ते संपत चालले आहेत, अशा प्राण्यांना फोकस करून त्यांना रिहॅबिलिट करून त्यांच्या संवर्धन कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करतोय एक्स सितू संवर्धनामध्ये. मित्रांनो, जर आपण बघितलं तर मानवी क्रियाकलापांच्या युगामुळे जैवविविधता धोक्यात आलेली आहे. ते उपयुक्त आहे जर त्यांचा आपण खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला तर. निवासस्थानाची हानी हा जगातील जैवविविधतेसाठी सर्वात मोठा धोका आहे आणि या धोक्याची तीव्रता प्रजाती क्षेत्रावरून अंदाजे आपण लावू शकतो. हवामान बदलामुळे प्रजाती आणि परिसंस्थांना स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले आहेत. त्यामुळे खूप मोठा पर्यावरण धोका निर्माण झालेला आहे. अनेक प्रजाती ह्या नामशेष झालेल्या आहेत
काही नैसर्गिकरित्या आणि इतर कारणांमुळे मानवी क्रियाकल्पाला म्हणजे जंगलतोड, वाळवंटीकरण आणि नाश, अ, आर्द्रता वगैरे संपल्यामुळे पण हे जैवविविधता कमी होऊ लागलेली आहे. मित्रांनो, आता आपण वळूया पुढच्या टॉपिककडे, ज्याचं आहे टायटल आहे पर्यावरणीय प्रदूषण आणि धोके. पर्यावरण म्हणजे आपण मनुष्य ज्या क्षेत्रात राहतो, जे अधिवासात राहतो, त्याला पर्यावरण म्हणतात. पर्यावरणामध्ये पाणी, वायू, जमीन ह्या सर्वांचा समावेश होतो. जैविक घटक, अजैविक घटकांचा समावेश होतो. तर पर्यावरणाच्या घटकामध्ये आपण हवा, पाणी आणि माती ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा आपण अभ्यास करतो. आणि याच्यामध्ये जर कुठलेही रासायनिक बदल झाले त्याला आपण प्रदूषण म्हणू शकतो. नैसर्गिकरित्या ज्या वस्तू जे शुद्ध आहेत त्यामध्ये जर काही बदल झाले तर त्याला प्रदूषण म्हणता येईल. आपल्या दैनंदिन वापरात प्रदूषण म्हणजे आपण राहतो त्या पर्यावरणाची प्रतिकूल स्थिती, ते अनुकूल पेक्षा ते प्रतिकूल झाले, वाईट झाले म्हणजे ते त्याला आपण प्रदूषण त्याला म्हणता येईल. सतत वाढणाऱ्या मूलभूत गरजा आणि विकासात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी मानवी लोकसंख्या ही नैसर्गिक संसाधनांचा आणि ऊर्जांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करत आहे आणि या वापरातूनच पर्यावरणीय संकट मानवासमोर तयार होत आलेलं आहे. वायू उत्सर्जन किंवा वॉटर वेस्ट केल्यामुळे, तसेच साऊंड पोल्युशन आहे किंवा ॲटॉमिक एनर्जीमुळे जे एक रेडिएशन होतं ते आहे, किंवा जे कोळशाद्वारे वीज निर्मिती प्रकल्प आहेत, ज्या थर्मल एनर्जी म्हणतो आपण, तर त्यामुळे प्रदूषणाचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे. आता आपण पर्यावरणीय प्रदूषणाची कारणे बघूया. औद्योगिक प्रक्रिया आणि मानवी लोकसंख्येच्या वाढीचा वेग यामुळे ऊर्जा आणि नैसर्गिक संसाधनांच्या वापरात वाढ झाला आहे. संसाधनांनी वायूंच्या उत्सर्जनाला स्थिर व सुनिश्चित वापर केलेला आहे. रसायने, कचरा आणि इतर साहित्य, हवा, पाणी, माती, यामध्ये हे सर्व बायोस्फिअरचे भाग आहेत आणि याचा खूप जास्त वापर केल्यामुळे हे असा त्यांच्या अशुद्धी या ठिकाणी वाढलेली आहे. मित्रांनो, 1950 मध्ये आपल्याकडे 884 मिलियन टन इतकं आपण कोळसा वापरायचो, पण मागच्या 1995 मध्ये जवळपास त्याचं वापरण्याचे प्रमाण जे आहे 2083 मिलियन टन इतकं झालं. आणि इतका कोळशाच्या वापरामुळे सरसकटचा उपयोग, ते जे एक परिणाम आहे तो हवामान बदलाव झाला आहे. तसंच 1950 मध्ये आपण जे जीवाश्म आहे, ऑइल आहे, पेट्रोल, डिझेल यांचा वापर 518 मिलियन टन होतं, पण 1995 मध्ये 2953 मिलियन टन इतका त्याचा वापर वाढला आणि इतका ऑइल जळू लागल्यामुळे त्याचा परिणाम हा हवामान बदलावर होऊ लागलेला आहे. तसंच नॅचरल गॅस, फर्टिलायझर्स यांचं सुद्धा प्रमाण आधी फार कमी होतं. औद्योगिकरणामुळे आणि आताच्या युगामध्ये खूप जास्त डिपेंडन्सी वाढल्यामुळे त्याचं सरळ जे आहे परिणाम हे हवामान बदल आणि पाण्याच्या प्रदूषणावर झालेला आहे. इव्हन क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहे त्याचा जे वापर होता ते फार आधी जवळपास 1950च्या दशकामध्ये 42,000 टन इतकं होतं, पण 1995 मध्ये जवळपास ते 300,000 टन पर्यंत वाढलं गेलं. आणि CFC ह्या गॅसमुळे ओझोन लेअरला, पृथ्वीच्या वर ओझोन लेअर आहे गॅसची, त्या ठिकाणी त्याला मोठे होल्स पडलेले आहेत. तसंच 1950 मध्ये जगाची जी लोकसंख्या होती जवळपास 2.55 बिलियन होती, पण आणि 1995 मध्ये ती लोकसंख्या वाढून 5.6 बिलियन इतकी वाढली. मानवाची लोकसंख्या वाढल्यामुळे मानवांच्या गरजा वाढल्या आणि त्या गरजा पूर्ण करण्याकरता पर्यावरणाच्या विविध भागातून त्यांचे समाधान करण्याकरता डिमांड वाढू लागली आणि त्यामुळेच पर्यावरणीय ऱ्हास होऊ लागला. पुढचं आहे वायू प्रदूषण. वायू प्रदूषण एक
हवा हे पाणी आणि अन्न इतका फार महत्वाचा सोर्स आहे. आपण एक वेळा पाणी किंवा अन्नाशिवाय राहू शकतो, पण हवेशिवाय काही मिनिटं पण आपण जिवंत राहू शकत नाही. कोरड्या हवेत जवळपास 78% नायट्रोजन असते, 21% ऑक्सिजन असते, तर 0.04% पर्यंत कार्बन डायऑक्साईड असतं आणि उरलेल्या जो आहे गॅसेस त्यामध्ये असतात. त्यात वाफ आहे किंवा धुळीकण वगैरेचे प्रमाण त्यात असतो. वायू प्रदूषण आहे हे अ, 2 प्रकारे होतं. एक मानवनिर्मित वायू प्रदूषण आहे आणि दुसरं आहे निसर्गाद्वारे होणारं वायू प्रदूषण. पण निसर्गाद्वारे जो वायू प्रदूषण होतं, त्याचं प्रमाण एन्व्हायरमेंटला खराब करण्यासाठी फार कमी आहे, तल्प आहे. पण मानवाद्वारे जो वायू प्रदूषण होत आहे, त्याचा फार जास्त वाईट परिणाम हा संपूर्ण मानवावर होतच आहे, पण पर्यावरणावर सुद्धा होत आहे. नैसर्गिक प्रदूषण जे नैसर्गिक प्रदूषण त्यामध्ये परागकण येतात, वनस्पतीमधून अस्थिर सेंद्रिय संयुगे, सल्फर डायऑक्साईड सारखे वायू, ज्वालामुखीतून होणारे उद्रेक, हायड्रोजन सल्फाईड वगैरे त्यातून निघतो. जंगलातील जर आग लागली तर ते निघतं. समुद्रातून मीठ वगैरे पण मिळतं हवेमध्ये. तर हे सर्व नैसर्गिक प्रदूषक आहेत, पण यांचा गंभीर परिणाम पर्यावरणावर होत नाही. मानवनिर्मित जे प्रदूषण आहेत, त्यामध्ये माणसांच्या क्रियाकलापामुळे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि जे आपले जीवाश्म इंधन जाळल्यामुळे हवेमध्ये कार्बनचा खूप मोठ्या प्रमाणात एक पर्सेंट आहे तो वाढत चाललाय आणि त्यामुळे आता जे करंट आपण खूप वायू प्रदूषण ला समोर जातो आहे. प्रमुख वायू प्रदूषक आपण कुठले कुठले आहेत ते आपण बघूया आणि त्याचे सोर्स आणि त्याचे काही इफेक्ट आहेत आपण त्याच्यावर पण थोडा प्रकाश टाकूया. ऑक्साइड्स ऑफ कार्बन जे आहेत, कार्बनचे बरेचसे ऑक्साईड असतात, जसं की कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड. तर हे आपल्याला कुठून मिळतात? तर आपण जर कोळसा जाळला किंवा जीवाश्म इंधन जाळलं, ठीक आहे, किंवा त्या आणि असेच काही तत्सम पदार्थ जाळले, त्याद्वारे हे कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड तयार होतात. आणि हे जे कार्बन डायऑक्साईड आहे, हे मुख्य कारण आहे हरितगृह इफेक्ट आणि म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट याच्याकरता. आपल्याला माहितीच आहे की कार्बन जे आहे हे एक वीक ऍसिड आहे, एकदम स्ट्रॉंग ऍसिड नाही, वीक ऍसिड आहे आणि ह्या वीक ऍसिडमुळे हळूहळू सर्व जे मानवनिर्मित वस्तू आहेत, इमारती आहेत किंवा इव्हन नैसर्गिक वास्तू आहेत, झाड आहेत, त्यांना पण त्रास होत आहे. काही ठिकाणी मग जे सल्फर आहे, सल्फरचे ऑक्साईड आहे, जसं सल्फर ऑक्साईड डायऑक्साईड, सल्फर थायरॉन ऑक्साईड, सल्फेट, यांच्यामुळे पण वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलंय. हे जे सल्फर आहेत हे निघतात पेट्रोलमधून, रिफाईन ऍक्टिव्हिटीमधून आणि जे स्मेल्टिंग होतं मेटलचं त्या ठिकाणून हे सल्फर गॅसेस बाहेर निघतात. ह्या जे गॅसेस आहेत त्यामुळे मनुष्याच्या आणि प्राण्यांच्या जे लंग्स आहेत, फुफ्फुस आहेत, त्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि हे ऍसिड ड्रेन करता पण ऍसिड ड्रेन करता पण हे उपयुक्त आहेत आणि ऍसिड ड्रेनमुळे ऍडव्हर्स इफेक्ट आपल्या मानवाच्या जीवनावर पडत चाललेला आहे. पुढे आपण बघूया वायू प्रदूषण आणि वातावरणीय समस्या. वायू प्रदूषणामुळे वातावरणीय समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यात ऍसिड रेन म्हणजे त्याला आपण ऍसिडचं आम्ल वर्षा म्हणू, ग्लोबल वॉर्मिंग आहे, ओझोन लेअरची जी पातळी आहे ती कमी होत चाललेली आहे. तसंच हवेमध्ये सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर, त्याला इंग्रजीमध्ये SPM असे म्हणतात. ठीक आहे. सभोवतालच्या हवेतील SPM म्हणजे अनेक रसायनांसह विविध आकाराच्या कणांचे जटिल आणि परिवर्तनीय मिश्रण. ठीक आहे. हे जे आपल्या नाकातील जे केस असतात ते काही प्रमाणात मोठे धुळीकण किंवा कण अडकवतात. पण जर त्या कण जे आहेत जर हे 10 मिलीमीटर पेक्षा छोटे आले तर ते आपल्या नाकातले केस ते थांबू शकत नाही आणि हे रिस्पेरेबल सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे RSPM असतात
आणि हे जवळपास 2.5 मिलीमीटर पेक्षाही छोटे असतात, म्हणून त्याला PM 2.5 असे ओळखतात. आणि हे जर 2.5 PM वाले जर धुलीकण आहेत, ठीक आहे, हे जे आपल्या फुफ्फुसामध्ये गेले तर ते फुफ्फुसामध्ये जाऊन बसतात आणि परत बाहेर निघत नाही. आणि जर यांचे प्रमाण कंटिन्यू वाढत गेलं शरीरामध्ये आणि खास करून फुफ्फुसामध्ये, तर पुढे विविध वैद्यकीय वैद्यकीय आजारांना मनुष्याला समोर जावं लागेल. काही भारतीय शहरांच्या सभोवतालच्या हवेचा गुणवत्तेचा अभ्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आपल्याकडे करतं. आणि त्यांनी अलीकडच्या काही वर्षात आयोजित केले आहे, की सांगितलं की रायपूर, कानपूर, दिल्ली, ग्वाल्हेर, लुधियाना ह्यासारखी जी शहरे आहेत, त्यामध्ये मायक्रोग्राम प्रति घन मीटरपेक्षाही जास्तचे पातळीवाले SO2 आणि NO2 जे आहे हे वाढत चाललेले आहेत. दिल्लीत कमी सल्फर डिझेल वाले जे इंधन आहेत त्यांचा वापर त्यांनी बंदी आणली आहे. आणि मागच्या 15 वर्षापासून जे जुने वाहने आहेत त्यांना रस्त्यावर त्यांनी हटवलं आहे. आणि डिझेल पेट्रोल या ठिकाणी CNG वर म्हणजे CNG म्हणजे कंप्रेस्ड नॅचरल गॅस यांच्यावर चालणारे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्यांना गव्हर्नमेंटने परवानगी दिली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये जे आधी वायू प्रदूषण होतं तितकं वायू प्रदूषण आता होत नाहीये, ते आता कमी होत चाललेलं आहे. आणि आता पर्यावरणपूरक विविध ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल्स सुद्धा आलेले आहेत, ज्यामुळे पर्यावरणीय समस्या हळूहळू आपल्याला त्याला कमी तोंड द्यावं लागत आहे. पुढे बघू आपण ऍसिड रेन म्हणजे आम्ल वर्षा म्हणजे काय. मित्रांनो, औद्योगिक क्षेत्रातून फॅक्टरीमधून खूप सारे वायू ज्यांच्यामध्ये ऍसिडिक ते नेचरचे असतात. जर असे ऍसिडिक असलेले वायू सरळ जर वातावरणात सोडले आपण, तर वातावरणातील ढगांमध्ये ते मिसळून त्यांचा एक ऍसिडिक नेचरचं ढग बनतात. आणि ज्या ठिकाणी असे ऍसिडिक नेचर असलेले ढग जर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेले, तिथून त्यांनी जर पाऊस दिलं तर त्या ढगातून ऍसिडिक ढगातून हा ऍसिडिकच पाऊस खाली पडेल. आणि ज्या ठिकाणी असं पाऊस पडेल त्या ठिकाणी जैवविविधता, जीवित प्राणी किंवा वनस्पती किंवा मनुष्यद्वारा तयार केलेल्या विविध ज्या इमारती आहेत आणि आपले वाहन आहेत त्यांच्यावर त्याचा धोका हा पोहोचतो. त्यामुळे जे फॅक्टरीज आहेत तिथून हा धुवा निघतो, त्याच ठिकाणी त्याला थांबवणे किंवा त्याला न्यूट्रलाइज करणे किंवा त्याला कमी घातक करून वातावरणामध्ये कसं सोडता येईल यावर संशोधन होणं फार महत्वाचं आहे. पुढे आपण बघूया जलप्रदूषण. जलप्रदूषणामागे पुन्हा मुख्य कारण म्हणजे फॅक्टरीज आहेत. फॅक्टरीमधून निघणारा जो पाणी आहे तो सरळ नद्यांमध्ये, ओढ्यांमध्ये सोडलं जातं. तसेच जे महानगरे आहेत जगातील, तर मॅक्झिमम महानगरे हे समुद्राच्या काठावर वसलेले आहेत. आणि महानगरातून निघणारा जो सांडपाणी आहे, खराब पाणी आहे, तो सरळ कधी कधी ट्रीटमेंट न करताही समुद्रामध्ये सोडल्या जातं, नद्यांमध्ये सोडल्या जातं. त्यामुळे तिथले जे पाणी आहे तो फार खराब व्हायला लागलाय. तर जर खूप मोठ्या प्रमाणात जर खराब पाणी एका ठिकाणी साचलं असेल तर तो मग जमिनीच्या खालच्या लेवलला, खालच्या स्तरांना जाऊन तो ग्राउंड वॉटरमध्ये सुद्धा तो मिक्स होतो. आणि असं जर ग्राउंड वॉटर लोकांच्या पिण्यात आला तर त्यांना विविध आजार होऊ शकतात. पंजाबमध्ये केमिकल्स वापरल्यामुळे, शेतीमध्ये केमिकल्स वापरल्यामुळे आणि खतं जे असतात त्यांचा अधिक प्रमाणात वापर केल्यामुळे तिथल्या लोकांना आता कॅन्सर सारख्या गंभीर बिमारीला समोर जावं लागत आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा आपण कोणतीही एखादी क्रिया करतो तर त्याचा पर्यावरणावर काय परिणाम पडू शकतो याचा नेहमी आपण विचार करणं फार आवश्यक आहे. आता आपण बघूया मेजर जे पोल्युटंट आहेत त्यांचे सोर्सेस काय आहेत, ठीक आहे, आणि त्याचा कसं वाईट परिणाम होतो ते पण त्याची माहिती करूया. जसं पोल्युटंट आहे बॅक्टेरिया, पॅरासाइट्स, फंगी किंवा प्रोटोझोआ. हे जे आहे ह्युमन सिवेज, एनिमल आणि प्लांट वेस्ट, डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर, इंडस्ट्रियल वेस्ट इथून ते बाहेर निघतं. आणि त्याचे इफेक्ट कुठं पडतं तर ते ऑक्सिजन त्यांना हवं असतं, ते ऑक्सिजन आपल्याकडे ओढून घेतात, वॉटर बॉडीमध्ये जातात आणि वॉटर बॉडी मधलं ऑक्सिजन ते शोषून घेतात. आणि तिथं दुर्गंधी पण निर्माण होते. आणि तिथे जलचर प्राणी आहेत त्यांना त्यांचा खूप जास्त त्रास होतो. जसं केमिकल एजंट आहेत जसं की ऍसिड, सॉल्ट, मेटल्स
लीड, मर्क्युरी हे फार घातक केमिकल एजंट आहे आणि त्याच्यामुळे ह्युमन्स आहेत, म्हणजे आपण आपण जे फूड खातो त्या फूडमध्ये पण आता विविध केमिकलचे ट्रेस जे झालेले आहेत. ठीक आहे. सोबतच इव्हन काही काही ठिकाणी जे केमिकल्स आहेत, प्लास्टिक आहे, प्लास्टिक सुद्धा आपल्या अन्न साखळीमध्ये आलेलं आहे. आणि एका रिसेंटली एका रिसर्च पेपरमध्ये इंग्लंड सांगितलं आलं की आईच्या दुधामध्ये सुद्धा प्लास्टिक आपल्याला आता भेटू लागलं. त्यामुळे पोल्युशन वर आता सर्वांनी गंभीर होणं फार महत्वाचं आहे. कधी कधी रेडिओ जे गोष्टी असतात, जसं अणुऊर्जा असते, अणुऊर्जामध्ये युरेनियम वापरतात. युरेनियम ज्या बरोबर आपण हाताळलं नाही, त्याला बरोबर प्रोसेस केलं नाही, तर त्याद्वारे किरणोत्सर्गाचा परिणाम होऊन आजूबाजूचं वातावरण खराब होऊ शकतं. ते जे न्यूक्लिअर आहे, न्यूक्लिअर वेस्ट आहे, त्याचा एक प्रकारे त्याची योग्य विल्हेवाट लावणे फार आवश्यक आहे. जर लावली नाही तर त्याच्या सरळ सरळ जे परिणाम आहे मानवाच्या आणि जे आपले पर्यावरण आहे, तिथले जे जीवजंतू आणि प्राणी आहेत त्यांच्या जीवनावर होईल. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. मित्रांनो, सागरी प्रदूषणामध्ये आपण बघितलं तर सागर हे सर्व जे जगातले नद्या त्या सर्व काही सोडल्या तर सर्व मॅक्झिमम नद्या हे समुद्रात जाऊन मिळतात. आणि ज्या नद्या ह्या वाहतात त्या नद्यांच्या काठा असलेली शहरातून निघणारे प्रदूषण, सर्व प्रकारच्या प्रदूषण ह्या ज्या नद्या आपल्यासोबत आणतात आणि अल्टिमेटली समुद्राला जाऊन मिळतात. समुद्र एक प्रकारे एक सिंक होल आहे, जे सर्व प्रदूषण आपल्याला सामावून घेतं. त्यामुळे सागरी प्रदूषणामध्ये आता मागच्या काही दशकांमध्ये आणि शतकांमध्ये खूप प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि जी सागरामध्ये मिळणाऱ्या कोरल्स आहेत किंवा काही खास माशांच्या प्रजाती आहेत, ते आता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ते काळजी घेणे आपल्याला फार महत्वाचं आहे. आता आपण पुढचा पॉइंट घेऊया, तो म्हणजे घनकचरा व्यवस्थापन, या फिजिकल वेस्ट म्हणता येईल. पर्यावरणाला कमी हानी पोहोचवून त्याची आपण योग्य विल्हेवाट लावू शकतो. स्पेशली हा जो घनकचरा आहे हा औद्योगिक जे क्षेत्र आहे तिथून निघतो. म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत, मोठे मोठे शहर आहेत, त्या ठिकाणी लोक खूप सारे वेस्ट टाकत राहतात आणि ते वेस्ट जे आहे त्याची योग्य विल्हेवाट लावणं फार महत्वाचे आहे. जसं की अन्न आहे, खरडा आहे, अजून खूप सारे लाकूड आहे जे आपल्या कामाचे नसतात, आपण सहज बाहेर फेकून टाकतो. तर हा सर्व घन कचरा त्यामध्ये त्याची एक प्रकारे इंक्लूड होतं. एकूण औद्योगिक घनकचऱ्यापैकी 15% जो घनकचरा आहे तो एक फार घातक रसायनाद्वारे बनलेलं असतं. तर जर ते असंच बिना ट्रीट करता वातावरणामध्ये आपण सोडलं तर त्याचा वातावरणावर फार मोठा वाईट परिणाम होईल. दररोज लाखो टन घनकचरा हा महानगरपालिका आणि औद्योगिक क्षेत्रातून बाहेर टाकले जातात. आणि हा जो कचरा आहे हा नेहमी शहरात न ठेवता त्याला नेहमी शहराच्या बाहेर एखाद्या गावाच्या शेजारी किंवा रस्त्याच्या शेजारी एखादा डम्पिंग ग्राउंड तयार करून त्या ठिकाणी ते ठेवतात. ह्या मुळे ज्या ठिकाणी कचरा हा डंप करतात त्या ठिकाणी खूप सारे पर्यावरणीय वाईट परिणाम दिसू लागले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कचरा आल्यामुळे मिथेन गॅस त्या ठिकाणी तयार होते. आणि आपल्याला अवगत आहेच की मिथेन गॅस ही ग्रीन हाऊस गॅस आहे. म्हणजे ही गॅस फार गरम आहे, त्याचे स्वरूपच जे आहे ते मूलतत्व गरम आहे. ही ज्या ठिकाणीचा माहोल पण ही गरम करेल आणि ही ज्वलनशील आहे. तर जसं गॅसला आपण बर्नर ऑन केला आणि माचीस राहिला तर बर्नर कंटिन्यू जळत राहतं, त्याच प्रकारे ज्या ठिकाणी घनकचरा टाकलेला असतं डम्पिंग यार्डमध्ये, जर त्या ठिकाणी आग लागली तर ती आग लवकर विझत नाही आणि त्या आगीला एक जे मिथेन आहे हे कंटिन्यू जाळत राहतं गॅस बर्नर सारखं. आणि कंटिन्यू बर्निंगमुळे आग लागल्यामुळे परिसरातील जे वायू आहे ते त्या ठिकाणी खूप खूप जो आहे धुवा मिक्स होतं आणि तिथले जे वनस्पती आहेत किंवा वन्यजीव आहेत किंवा मानव आहेत त्यांना त्या वायू प्रदूषणामुळे त्या धुव्यामुळे खूप मोठा त्यांना त्रास करावा लागतं. काहींना ब्रॉन्कायटिस किंवा अजून अस्थमाचे जे म्हणतो आपण बिमारी जी आहे
त्यांना होते म्हणजे होतेच होते. ठीक आहे. तर जवळपास 1947 मध्ये भारतातील जे शहरे होते त्यांच्यातून जवळपास 6 दशलक्ष टन हा घनकचरा निघायचा. पण 1997 मध्ये सुमारे 48 दशलक्ष टन इतका हा घनकचरा बाहेर येऊ लागला. तर 2008च्या अभ्यासानुसार 68.8 दशलक्ष टन इतका घनकचरा हा बाहेर येऊ लागला. एकूण जो घनकचरा आहे त्यापैकी 25% हा घनकचऱ्याचा विल्हेवाट कशी लावायची याचा हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अजून घनकचऱ्याला विल्हेवाट कशी लावायची या संदर्भात मेकॅनिझम जे आहे बरंचसं तयार झालं नाही. काही ठिकाणी तयार झालंय पण त्याचे सायंटिफिक प्रोसेसिंग कशी करायची या संदर्भात सुद्धा बरेचसे एक लिंकेजेस नाहीत, ते जुळणे फार आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता सर्व लोकांनी एकत्र येऊन विचार विमर्श करून त्यात मार्ग कसा निघेल हे लोकांनी बघणं आवश्यक आहे. मित्रांनो, घनकचरा व्यवस्थापनाची संकल्पना आपण समजून घेऊया. घातक कचरा हा एक महत्वाचा पर्यावरणीय आणि सामाजिक आरोग्याचा विषय बनलेला आहे. आणि जगातील अनेक देशांमध्ये या संदर्भात चर्चा सुरू आहे. आणि घनकचरा व्यवस्थापनाकरता एक मोडस ऑपरेंडी तयार करण्यात आली आहे. एक स्टँडर्ड प्रोसिजर तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पहिला त्यांनी सांगितलं आहे की कचरा होऊ देऊच नका. कचरा होऊ देऊच नका म्हणजे जर ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो त्या ठिकाणी जर कचरा आपण निर्माण होणं थांबवलं तर मग पुढची जी चेन आहे ती निर्माण होणार नाही आणि ते आपल्याला घनकचऱ्याचं कचरा संदर्भाचे प्रॉब्लेम जे आहे ते होणार नाही. जसं एक्झाम्पल देतो, आपल्याकडे आपण बरेचसे म्हणजे दुकान जाताना सामान घेतो. सामानांना खूप सारा एक वेस्टर्न असतं, म्हणजे कार्टून पुठ्ठा वगैरे लावलेला असतं. जसं टूथपेस्टचं पुठ्ठा आहे. ठीक आहे. आता टूथपेस्ट जे आहे ते आपण एकदा त्या बॉक्समधून बाहेर काढले तर आपण बॉक्स बाहेर फेकून टाकतो. त्या बॉक्सचा काही उपयोग नाही. तो एक प्रकारे वेस्ट झाला. आपल्याला बिना बॉक्सचा जरी टूथपेस्ट विकत मिळाला तरी आपण ते विकत घेऊ शकतो. तर हा जो अननेसेसरी बॉक्सचा पुठ्ठा तयार झाला होता, असे आपण जर तयार होऊ दिलाच नाही तर असे बरेचसे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी आपण हे जो कचरा निर्माण होणार नाही. औद्योगिकरणामध्ये मधून जे आहे खूप सारा वेस्ट बाहेर निघतं, सॉलिड वेस्ट बाहेर निघतं. जर आपण त्या कचऱ्याला रिसायकल केलं तरी बऱ्याच प्रमाणात आपल्याला कचऱ्यावर आपल्याला समाधान मिळू शकतं. इव्हन जे महानगरपालिका आहे तिथून पण निघणारा जो कचरा आहे त्याच्या जर आपण त्याला रिसायकल केलं तर रिसायकलिंगमुळे आपल्याला फायदा होतो आणि ही कचऱ्याची समस्या पुन्हा निर्माण होत नाही. घातक कचरा व्यवस्थापनात प्रथम प्राधान्य म्हणजे त्याचे प्रमाण कमी करणे आणि किमान कचरा कसं बाहेर निघेल त्यासाठी प्रयत्न करणे. कचरा कमी करण्याकरता 3 योजना आहेत, त्याविषयी आपण माहिती घेऊया. पहिला आहे प्रक्रियामध्ये बदल, प्रोसेसिंग मध्ये बदल. अनेकदा औद्योगिक प्रक्रियेत बदल केला जाऊ शकतो, अशा प्रकारे की कच्च्या मालाचा वापर आपण जो आहे त्याला पुन्हा कसं वापरता येईल आणि त्याला त्याच्यापासून कसा कमीत कमी घनकचरा निघेल यासाठी प्रयत्न करू शकतो. दुसरं आहे कचरा जो आहे ते त्याच्या एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करणे, एकत्र करणे. कचरा वापरून केंद्रित केली जाऊ शकते. बाष्पीभवन, वर्षाव किंवा डिकंटेशन तंत्र यांचा आपण वापर करून या पद्धतीचा वापर करून कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरित्या आपण कमी करू शकतो. ठीक आहे. उदाहरणार्थ ज्वलनशील पदार्थाचे ऑक्सीकरण म्हणजे अनेकदा कचरा केला जातो, त्यामध्ये हाताळल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण फार कमी आपण करू शकतो. नंतर आहे कचऱ्याचे वर्गीकरण कसं करायचं, म्हणजे ज्या प्रकारचा कचरा आहे तिथून काही वस्तू आपण जसं जर जे काही कचरा जमा होतो कॉलनीमधून त्या कचऱ्यातून आपण लाकूड वेगळं करू शकतो, अन्न पदार्थ वेगळे करू शकतो. आपण जर त्यामध्ये काही कपडे असतील ते वेगळे करू शकतो. त्यामध्ये जर कार्टून पुठ्ठे असतील त्या वेगळे करू शकतो आपण. ठीक आहे. कागद वेगळे करू शकतो, न्यूजपेपर वेगळे करू शकतो. हे जे पुन्हा प्लास्टिक वेगळे करू शकतो. तर त्यामध्ये काही पदार्थ आहेत ज्यांचा आपण खतांमध्ये खत बनवण्याकरता वापर करू शकतो. तर जसं प्लास्टिक आहे, कागद आहे, याला आपण
रिसायकल करण्याकरता परत आपण फॅक्टरीमध्ये पाठवू शकतो किंवा ज्या त्या ठिकाणी लँड फिलिंग करता आपण त्याचा पॉझिटिव्हली आपल्याला वापर करता येऊ शकतं. आणि मला वाटतं की हे जे उपाय आहेत हे अवलंबले तर कचऱ्याचा प्रश्न फार चांगल्या प्रकारे आपण हाताळू शकतो. औद्योगिक कचऱ्याचा आपण पुनर्वापर करू शकतो. अस्वच्छ कचऱ्यातील अनेक पदार्थचे मूल्य असते. ठीक आहे. जे काही आपल्याला कचरा मिळतो त्यामध्ये काही पदार्थांना निश्चितपणे काही मूल्य असते. यात काच, लाकूड, फायबर यांचा समावेश होतो. कागद उत्पादने, प्लास्टिक आणि धातूपासून शास्त्रज्ञांनी जे आहे त्याला रिसायकल करून नवीन प्रकारचा उद्योग सुरू केलेला आहे. अनेक कचऱ्याचा पुनर्वापर करणे जेणेकरून ते पुन्हा वापरात येतील. जवळजवळ सर्व साहित्य पुनर्वापर करण्यायोग्य असते. जर आपण योग्य प्रमाणे प्रत्येक कचऱ्यावर आपण विचार विमर्श केला आणि एक प्रकार चेन तयार केली तर प्रत्येक कचऱ्याला आपण रिसायकल करू शकतो. जर रिसायकल केलं तर कचरा फेकण्याकरता उरणारच नाही आणि त्याचा फायदा हा जनमानसाला होईल. जवळजवळ सर्व साहित्य पुनर्वापर करण्यायोग्य आहे. तथापि काहींमध्ये पुनर्प्राप्तीसाठी अधिक ऊर्जा वापरली जाईल. कधी कधी आपण जे स्क्रॅपच्या वस्तू असतात त्यामध्ये मेटल्स जनरली असतात, तर ते जर आपण रिसायकल केलं तर त्याच्यामुळे हा घन कचऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. आणि हे जे स्क्रॅप वस्तू आहे त्यामध्ये कारखान्यामध्ये निघालेले भंगार धातूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असते. जुने वापरलेले टाकून दिलेले वाहने, मशीन, विमाने, जहाज इत्यादी इत्यादी त्या ठिकाणी समावेश होतो. आणि हा जो घातक कचरा आहे, घातक कचरा त्याच्यापासून आपण नवीन पदार्थ सुद्धा तयार करू शकतो. साहित्य पुनर्प्राप्तीनंतर घातक कचरा असलेले कचरा, पाणी, रसायने उपचाराद्वारे डिटॉक्सिफाईड किंवा त्याला न्यूट्रिएंट्स आपण करू शकतो. धोकादायक कचऱ्यावर उपचार करण्याआधी अनेक तंत्रज्ञान उपलब्ध आहेत, ज्याच्याद्वारे आपण जो घातक कचरा आहे त्याचा आपण खूप चांगल्या प्रकारे त्याला आपण डिसइन्फेक्ट करू शकतो आणि न्यूट्रलाइज करून त्याचा परत आपण वापर करू शकतो. जो घनकचरा त्याचे आपण भौतिक स्वरूप किंवा जर रासायनिक स्वरूप बदलला तर तो घनकचऱ्याचा आपण जे गुणधर्म चेंज केल्यामुळे आपल्याला खूप चांगला एक रिसोर्स सुद्धा मिळू शकतो. ज्याचा जर जे जैविक पदार्थ असतात, जे टाकू पदार्थ असतात ते जर आपण शेतामध्ये खतासारखे वापरले तर एक नॅचरल खत शेतीला मिळणार. जे घनकचरा आहे त्याचा आपण त्याला फिजिकल आपण सेपरेशन करू शकतो. त्याला रासायनिक ट्रीटमेंट करता आपण त्याला वेळ करू शकतो. त्यावर जैविक उपचाराकरता त्याला आपण वेळ करू शकतो आणि त्याला काही जे असतात ते आपण त्याला जाळून आपण त्यापासून विद्युत निर्मिती सुद्धा करू शकतो. आपल्याला माहितीच आहे की दिल्लीमध्ये ह्या कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचे प्रकल्प सुद्धा सुरू आहेत. फिजिकल वेस्ट जे आहे त्याला सेपरेट करण्याकरता खूप चांगलं तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये मोठे टाके तयार करतात. त्या टाक्यामध्ये ते काही दिवस ठेवतात. त्या ठिकाणी मग ते सडतात आणि मग तिथले जे रासायनिक गुणधर्म आहेत त्यांचा वापर करून ऊर्जा निर्मितीचं काम या ठिकाणी काही ठिकाणी सुरू आहे. काही ठिकाणी जे खत आहे, खत निर्मिती करता कंडिशनिंगचा वापर करतात. त्यामध्ये एक टाक्यामध्ये एक खूप मोठ्या प्रमाणात जो अन्न आहे किंवा जे वनस्पती ते टाकतात आणि त्या ठिकाणी ते सडले तिथून मग जो एक गॅस तयार होतो, एक प्रकार बायोगॅस म्हणून त्याचा उपयोग सुद्धा त्या ठिकाणी ऊर्जा निर्मिती करता होतो. घनकचरा व्यवस्थापनामध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी खालील शक्यतांचा आपण विचार करणं आवश्यक आहे. जसं कच्चा माल आणि घनकचऱ्याचे प्रमाण कमी करणे, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करणे, साहित्य पुनर्प्राप्ती करणे, ऊर्जा पुनर्प्राप्ती करणे. कच्चा माल आणि घनकचरा कमी करणे हे साध्य करता येते. उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या सामग्रीचे प्रमाण कमी करणे, उत्पादनाचे आयुष्य वाढवणे आणि पॅकिंग करता ज्या वस्तू वापरतात त्या पर्यावरणपूरक वापरणे. आता टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर होत आहे, सामान्यतः अशा परिस्थितीत जेथे उत्पादकांची
अधिक उपयुक्तता असते. एकापेक्षा जास्त आपण विचार केला तर कागदी पिशव्या घरी आणण्याच्या घरात म्हणजे जर आपण कागदी पिशव्या वापरल्या तर ते एक कागद जे आहे ते पण वेस्ट आहे. ते पुन्हा आपण रिसायकल करू शकतो. पण ते रिसायकल करताना अजून मोठ्या प्रमाणात आपल्याला ऊर्जा द्यावी लागते. पण असं होऊ नये म्हणून आपण जेव्हा केव्हा बाहेर बाजारात किंवा किराणा सामान घ्यायला जातो, त्यावेळेस आपण नेहमी सोबत कापडी पिशवी जर ठेवली, तर हे जो घनकचरा आहे हा निर्माण होणारच नाही. इव्हन जो आपली अणुऊर्जा आहे त्या ठिकाणी पण जो वेस्ट आहे, न्यूक्लिअर वेस्ट आहे, त्याचा पण वेगवेगळ्या ठिकाणी वापर होऊ शकतो. त्यामुळे त्याचा सायंटिफिक माध्यमातून वापर करणे फार महत्वाचे आहे. त्याचं रिसायकलिंग होणं फार महत्वाचे आहे. जो घनकचरा प्राप्त होतो, त्या घनकचऱ्याला आपण लँड फिलिंग म्हणजे त्या ठिकाणी खूप गड्डा आहे त्या ठिकाणी टाकून देणे, जाळणे किंवा समुद्रात आपण त्याला डंप करू शकतो किंवा अंडरग्राऊंड जे आहे त्याला आपण डिस्पोज ऑफ करू शकतो. जो असा कचरा ज्याला पुढे तो घातक आहे पण त्याला आपण पुढे त्याच्या प्रक्रिया करू शकत नाही. तर अशा कचऱ्याला आपण पुढे डिस्पोज ऑफ करू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढच्या विषयावर जाऊया. चौथा टॉपिक आपला शेवटचा टॉपिक आहे जागतिक पर्यावरणीय समस्या. जगापुढे जे विविध पर्यावरणीय समस्या आहेत त्यावर आपण या ठिकाणी आता चर्चा करूया. मित्रांनो, जागतिक पर्यावरणामध्ये हे एक फार चिंतेचा विषय आपल्याला पाहायला मिळत आहे की एका देशामध्ये एखादी पर्यावरणीय समस्या निर्माण झाली की ती पर्यावरणीय समस्या ही त्या देशापुरता मर्यादित न राहता त्याचा परिणाम शेजारील देशांवर सुद्धा होतं. जसं हिरोशिमा आणि नागासाकीवर द्वितीय विश्वयुद्धाच्या दरम्यान अणुबॉम्बचा हल्ला झाला होता. तर तिथले जे रेडिएशन आहे ते रेडिएशन हवेत मिसळून लांबच्या देशांपर्यंत त्यांना ते पसरलेले होते. इव्हन युक्रेनमध्ये चिर्नोबिल नावाचा एक अणुविद्युत प्रकल्प आहे. त्यामध्ये पण अपघाताने विकिरण बाहेर पडले आणि त्याद्वारे सुद्धा बऱ्याच देशांना त्याचा फटका बसलेला होता. तर पर्यावरणीय समस्या जी आहे कधीही एका देशापुरता मर्यादित नसून ती नेहमी मोठ्या एका शेजारी देशांना सुद्धा ती प्रभावित करते. आता आपण पुढे जाऊया. जागतिक तापमान वाढ आणि हवामानाविषयी माहिती घेऊ आपण. हवामान म्हणजे एखाद्या ठिकाणच्या दीर्घकाळपर्यंतच्या वैशिष्ट्यपूर्ण वातावरणाची स्थिती. वातावरण म्हणजे काय तर एका ठिकाणी एकसारखा जो वातावरण आहे तो दिसणे. जसं आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण फिक्स आहे, थंडी किती पडणार ते फिक्स आहे, उन्हाचे दिवस फिक्स आहे. हे आपण मागच्या कितीतरी वर्षांपासून एकसारखं वातावरण बघतोय. ठीक आहे. तर हा जो एकसारखं वातावरण आहे यालाच त्या भागातील वातावरण म्हणतात. आपल्याकडे वातावरणानुसार पृथ्वीचे विविध आपण भागांचे सेपरेशन करू शकतो. जसं पृथ्वीच्या सेंटरला मध्ये विषुववृत्त आहे, तो विषुववृत्तीय प्रदेश. त्या ठिकाणी सूर्यकिरणे फार मोठ्या प्रमाणात पडतात, त्या ठिकाणी उष्णता जास्त असते. नंतर उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवावर नेहमी बर्फ असतो, त्या ठिकाणी थंडी जास्त असते. आणि हा तिथला लोकल वातावरण झाला. उष्णकटिबंधीय, खंडीय, आर्क्टिक, भूमध्य असे विविध वातावरणाचे हवामानाचे प्रकार पाहायला मिळतात. आपल्या भारतामध्ये आपण मान्सून हवामानासारखं सुद्धा अनुभवतो. मान्सूनचा हे आपलं भारताचं एक टिपिकल उदाहरण आहे वातावरणाचं. आता बघू आपण हवामानावर परिणाम करणारे महत्वाचे घटक. त्यामध्ये सौर किरणोत्सर्गामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापते. सुमारे 1/3 किरणे परत अंतराळात परावर्तित होतात. सुमारे 20% हे जे सूर्यकिरणे आहे पृथ्वीच्या वातावरणात आणि जमिनीवर शोषली जातात. वातावरणातील वायू आणि उर्वरित जे सूर्यकिरणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचतात आणि ते शोषून घेतले जातात. त्यामुळे शोषलेली ऊर्जा पुन्हा वातावरणामध्ये ही सोडली जाते.
पृथ्वीवर जीवनाकरता -18 डिग्री सेंटीग्रेड ते अधिक 15 डिग्री सेंटीग्रेड इतकं तापमानाची आपल्याला आवश्यकता आहे. कार्बन डायऑक्साईड, मिथेन, ओझोन, क्लोरोफ्लोरोकार्बन, पाण्याची वाफ, हे सर्व जे गॅसेसचे नाव सांगितले हे सर्व हरित अ, वायू आहेत. म्हणजे याला इंग्रजीमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात. आणि ह्या गॅसेसचं पर्सेंटेज वातावरणामुळे वाढत चाललेलं आहे. आणि ह्याच कारणामुळे पूर्ण जगाचं एक वातावरण आहे, हवामान आहे, तो आता बदलत चाललेला आहे. 1750च्या दशकात औद्योगिकरणाला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आणि त्याच पॉइंट ऑफ टाइम पासून पूर्ण जगामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, ओझोन, क्लोरोफ्लोरोकार्बन यांचं प्रमाण फार वाढू लागलं आणि तेव्हापासून पूर्ण जगाची जे वातावरणाची एक स्थिती आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झपाट्याने बदल होऊ लागलेला आहे. वातावरणात मनुष्य तर हस्तक्षेप करतच आहे, पण वातावरण बदलामध्ये निसर्ग सुद्धा त्यांचा कॉन्ट्रीब्युशन देतो. वातावरण बदल ही फार नैसर्गिक क्रिया आहे. जेव्हापासून पृथ्वी तयार झाली तेव्हापासून बरेच वातावरण म्हणजे बदल पृथ्वीने बघितले आहे. पण आजच्या घडीला जे वातावरण बदल होत आहे त्या वातावरण बदलामध्ये निसर्गाद्वारे जो वातावरण बदल ते करतायत. जसं की निसर्ग वातावरण कसं बदलतं तर ज्वालामुखी विस्फोटामुळे ज्वालामुखीतून निघणारे मिथेन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, धुलीकण आहे, धूळ आहे. हे असे फार लिमिटेड प्रमाणात वातावरण मिळतं, पण त्यामुळे वातावरण बदल वर इतका ड्रास्टिक चेंज होत नाही. पण मनुष्याद्वारे औद्योगिकरणामुळे वातावरणात ह्या हरित वायूंचं प्रमाण खूप जास्त वाढल्यामुळे वातावरणावर वाईट परिणाम येऊ लागलेला आहे. 1860 आणि शेवटच्या काळापासून तापमान आधीच 0.3 डिग्री सेंटीग्रेड ते 0.6 डिग्री सेंटीग्रेडने त्याची वाढ झाली आहे. 20व्या शतकातील 2 दशके विशेषतः उष्ण वर्ष होती. त्यामध्ये 1850 पासून ते 2010 हे जे 2000 ते 2010 हे जे दशक आहे हे सर्वात उष्ण दशक म्हणून याची नोंद झालेली आहे. हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे ज्याला आपण जागतिक हवामान बदल म्हणता येईल, जागतिक तापमान म्हणता येईल, तर हे खूप मोठ्या प्रमाणात त्यापासून आपल्याला जाणवू लागले चटके. ठीक आहे. समुद्र पातळीचा अंदाज जर आपण घेतला तर ही जी समुद्राची पातळी आहे ही 0.5 मीटरने ते काही ठिकाणी 1 मीटर पर्यंत वाढलेली आहे. मित्रांनो, जर खूप सारा पाणी आहे तो आपला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर बर्फाच्या स्वरूपात साठलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणीय वायूचा जो तापमान आहे तो वाढत आहे आणि हा जो गरम वायू आहे हा त्या बर्फाच्या संपर्कात आल्यामुळे बर्फ वितळत आहे आणि बर्फ वितळला की त्याचं पाणी तयार होतो आणि हा पाणी अल्टिमेटली कुठूनही जाऊन समुद्राला मिळतो. आणि समुद्रात जर अशा प्रकारे दरवर्षी लाखो करोडो टन पाणी जर येऊन लिटर्स टन पाणी येऊन जर मिळू लागलं तर पाण्याचं जे एक स्तर आहे, एक लेवल आहे, ही आता हळू वाढ चालली आहे. जगात असे बरेचसे आयलँड्स आहेत, द्वीप आहेत आणि देश आहेत ज्यांची उंची समुद्र सपाटीपासून फक्त काही ठिकाणी सेंटीमीटर्सवर तर काही ठिकाणी मीटर्सवर आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या 10 ते 20 वर्षामध्ये आपल्याला काही जे बेट आहेत ते आपल्याला पूर्णतः ज्या ठिकाणी सध्या खूप लोक राहतात ते बेट पाण्याखाली जाणार आहेत. हे शास्त्रज्ञांनी आधीच भाकीत केलेलं आहे. जसं एक प्रकारे युद्ध होतं आणि युद्धामध्ये रेफ्युजी लोक असतात, तसंच जर हे वातावरणामुळे आता एन्व्हायरमेंटल रेफ्युजीची कल्पना एक तयार झाली आहे आणि भविष्य काळामध्ये एन्व्हायरमेंटल रेफ्युजीज आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात आपल्याला मायग्रेट होताना आपण ते बघणार आहोत. इव्हन हे जे वातावरणातील बदल आहे ज्याच्यामुळे जंगल नष्ट होत आहेत, जंगल संपत आहेत आणि जसं मी सांगितलं की बर्फ वितळत आहे, तर अनादी काळापासून जे आहे त्यावेळेस असलेले व्हायरसेस ते बर्फामध्ये लपलेले आहेत किंवा समुद्राच्या खोल पोटात लपलेले आहेत. वातावरणीय बदलामुळे ते व्हायरसेस, जीवाणू, किटाणू हे सर्व
यांना एक नवीन संजीवनी प्राप्त होत आहे आणि ते आता बाहेर येत आहेत आणि त्या बाहेर आल्यामुळे सध्याच्या मानवाला त्या विषाणूंचा, त्या जीवांचा फार जास्त त्रास होऊ लागलाय. आपण जर थोडं बघितलं तर मागच्या एक 10 ते 20 वर्षामध्ये नवीन-नवीन प्रकारचे बिमारी आपल्याला ऐकायला मिळतात. ज्यामध्ये मलेरिया, डेंग्यू, एन्सेफलायटिस, आता कोरोना हे सारखे नवीन-नवीन विषाणू आणि जीवाणू आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला हवामान बदलाशी लढणं आवश्यक आहे. सोबतच हवामान बदल करताना आपलं जीवन सुद्धा पर्यावरणपूरक कसं राहील, या संदर्भात आपण विचार करून आपलं वागणं तसं ठेवायला पाहिजे. म्हणजे आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकासाकडे फार जाणं महत्वाचं आहे. या ठिकाणी मी थांबतो. आपली रजा घेतो. धन्यवाद.